सरकारी कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही. शासनाचे महत्त्वाचे आदेश. पुणे. शासकीय कामांसाठी लागणाऱ्या विविध प्रतिज्ञापत्रांसाठी ॲफिडेव्हिट्स नागरिकांना आता 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज उरणार नाही. राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी केले असून सर्व शासकीय कार्यालयांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नेमका निर्णय काय? छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, अधिवास, डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा इतर कामांसाठी नाहक स्टॅम्प पेपरची मागणी केली जाते. यामुळे नागरिकांवर आर्थिक भार पडतो. हा भार कमी करण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने हा पाऊल उचलले आहे. महत्त्वाचे मुद्दे. शुल्क माफी. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुसूची -1 मधील अनुच्छेद -4 अन्वये शासकीय कार्यालयात सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रांवरील मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आले आहे. ई-सेवा केंद्रांना तंबी. अनेक ई-सेवा केंद्रांवर अजूनही 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा केंद्रांनी स्टॅम्प पेपरचा आग्रह धरू नये असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अंमलबजावणी. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत. नागरिकांना दिलासा. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांची स्टॅम्प पेपर खरेदीसाठी होणारी धावपळ आणि आर्थिक लूट थांबणार आहे. केवळ साध्या कागदावर किंवा विहित नमुन्यात दिलेले प्रतिज्ञापत्र आता ग्राह्य धरले जाणार आहे. जर कोणत्याही शासकीय कार्यालयात अद्यापही स्टॅम्प पेपरची सक्ती केली जात असेल तर नागरिक या परिपत्रकाचा आधार घेऊ शकतात. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.